नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जास्तीत जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवून एकाने गदेवाडीकरांना लुटल्याची घटना समोर आली आहे. गदेवाडी ग्रामस्थांनी शेवगाव पोलीस निरीक्षक यांची या संदर्भात भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील रहिवासी अक्षय मोशोक इंगळे यांचे आर्थिक फायद्याच्या योजना असल्याचं सांगत ग्रामस्थांकडून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनवडे, राहणार गदेवाडी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. अक्षय मोशोक इंगळे हा माझ्या गावाचा रहिवासी असून त्याला मी एक 10-12 वर्षापासून म्हणजे त्याचं माझे चांगले संबंध आहे. मी त्याच्या खात्यात त्यांनी माझी एक आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्यांनी माझ्याकडून एक 2 लाख रुपये नाही का घेतलेले आहे. त्यांनी शेअर मार्केटच्या नावाखाली घेतलेले आहे. त्यांनी 13% आमिष दाखवून मला तो बोलला की दर महिन्याला 13% तुला पैसे परतावे करील. त्याचे सहकारी सुनील माळी, भगवान नेवल, राम मडके, आता बोलला तो त्याची त्यांनी जागे भाड्याने घेतलेला आहे. या संदर्भात मी आपले शेवगावचे DYSP सुनील पाटील साहेब यांना भेटलो. मी त्यांच्यासंग माझा संवाद झाला. ते बोलले की अर्ज वगैरे दाखल करा. मी अर्ज वगैरे दाखल करून 1 महिना होऊन गेला आहे, तरी त्यावरती अजून कुठली कारवाई केलेली नाही. मी रामेश्वर विष्णू मडके, राहणार गदेवाडी. माझा मित्र अक्षय मोशोक इंगळे याने मला माझी घरामागची जागा थोडी भाड्याने मागितली आणि मी मित्र असल्यामुळे त्याला जागा भाडोत्री दिली. पण त्याला हे किंवा ऑफिस टाकायचं होतं. तो म्हटला मी पैसे कमवतो असं तसं. तिने गाडी घेतली फॉर्च्युनर, एक अजून गाडी घेतली ग्लॅन्झा MS04 KL 0766. या गाडीमधून गदेवाडी येथून रात्री पैसे घेऊन ते पळून गेले 2 ते 3 वाजता. ही गाडी कोणाच्या नावावर आहे, काय आहे, त्यांच्या मागं नेमकं मंत्रालयातून हात कोणाचा आहे. त्यांच्या मागं एक मंत्रालयाचा आमच्या गावात तिथं एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये बरेच साहेब लोक आलते. ते त्या कार्यक्रमात बरेच साहेब लोक आलते. तर मग त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आम्हाला काय आता भरपूर दिवस झाले. त्याने आम्हाला चॉकलेट दिले, चॉकलेटवर चॉकलेट दिले. पण तो काय आता कॉल घेत नाही, कॉल करीत नाही, काही नाही. फक्त ठराविक माणसाला जवळचे त्याचे 2-3 माणसं आहेत ना, आता त्यांचं नाव घेता येणार नाही मला डायरेक्ट. पण त्यांना तो पैसे देऊन गेला आहे. गावात कोण काय करतं आहे, कोण काय नाही करत, ही सगळी चौकशी त्याच्यापर्यंत पोहोचते. आम्ही त्याला पकडण्यासाठी मुंबईला पण गेलो होतो. मुंबईला डोंबिवलीत तो नांदिवलीमध्ये राहत होता. पण तिथून आम्हाला जाऊस तर तो तिथून पण फरार झाला. त्याचा मेवना वगैरे तिथं राहत होते. पण आम्हाला बाकीची माहिती समजली नाही. त्याच्यामुळे आम्ही 4 दिवस मुंबईत राहून आज काय केलं? आज आम्ही इथं शेवगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो का आमचा गुन्हा दाखल करा, अक्षय इंगळेवरती गुन्हा दाखल करा. एक अक्षय इंगळे नावाचा इसम याने एक गदेवाडीमध्ये एक शेअर मार्केटच्या नावाखाली एक ऑफिस टाकलं होतं आणि बेकायदेशीर तिने ऑफिस टाकून आमिष आणि तुम्हाला दरमहा 12 ते 13 ते 16% त्या परताव्याचा आमिष दाखवून की माझी पतसंस्था आहे, पतपिढी अशा पद्धतीने त्यांनी बनावट स्लिपा वगैरे छापून लोकांची फसवणूक केली ती आणि पैसे गोळा केले ते. आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेवगाव शहरामध्ये, शेवगाव तालुक्यामध्ये हा प्रकार राजरोसपणे फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. 4 वर्षापासूनची फसवणूक ही तालुक्याची होत आलेली आहे आणि याचा गौप्यस्फोट कुठेतरी याचं बिंग आज फुटलेलं आहे. आणि जवळपास बघता आमच्याकडं आकडे आली बरीचशी की 200 ते 250 अशी कार्यकर्ते म्हणजे ट्रेडर लोक होते का ज्यांनी असं ऑफिस शेअर मार्केटच्या नावाखाली टाकलं होतं आणि ते भरमसाठ पैसे प्रत्येकाचे आकडे असे 30 कोटी, 40 कोटी, 50 कोटी, काहींचे 500 ते 1000 कोटीपर्यंतसुद्धा आकडे ऐकायला मिळतात. असेसुद्धा मोठमोठे बिग बुल ट्रेडर या ठिकाणी तालुक्यातून पळून गेले. तालुका अक्षरशः त्यांनी एक 20-25 वर्ष मागं नेलेलं आहे. याच्यामध्ये फार गरीब लोकांनी, काहींनी बचत गटांचे पैसे काढून महिलांनी, काहींनी सोनं तारण ठेवून, काहींनी सोनं गहाण ठेवून विकून हात उसने पैसे घेऊन, शेकड्याने पैसे घेऊन ह्या लोकांकडं फार मोठ्या परताव्याच्या आमिषापोटी पैसे पाठवले होते. आणि आज त्या ठिकाणी तर त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हे राहिलेलं नाही. तालुक्यामध्ये जर बघितलं गेलं 5 ते 8 हजार लोक यामध्ये गुंतलेले आहेत, म्हणजे घराणीशी एक माणूस आहे. तरी शेवगाव पोलीस निरीक्षक यांनी आमची या संदर्भातील तक्रार नोंदवून घ्यावी अशी विनंती ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.